प्रयागराजच्या पहिल्या भागामध्ये आपण संगम एरिया कव्हर करणार आहोत आणि संगम एरियाचं महत्त्व, इथे कसं पोचायचं आणि पोचल्यानंतर आपण काय काय करू शकतो आणि इकडचे इम्पॉर्टंट लँडमार्क्स काय आहेत. आता मी उभा आहे एका प्लॅटफॉर्मवरती. हा प्लॅटफॉर्म जो समोर ब्रिज आहे त्या ब्रिजच्या जवळ बनवलेला आहे. या ब्रिजचं नाव आहे शास्त्री ब्रिज आणि हा खूप जुना ब्रिज आहे. ज्यावेळी ह्याची निर्मिती केलेली त्यावेळी तो एक मात्र असा ब्रिज होता की जो वाराणसीच्या साईडला जातो, बनारसच्या साईडला. आणि मग त्याच्या मागे एक रेल्वे ब्रिज आहे आणि त्याच्या पुढेही अजून एक नवीन रेल्वे ब्रिज तयार केलेला आहे. प्रयागराज हे एक जंक्शन आहे, त्यामुळे इथून भरपूर रेल्वे लाईन्स जे आहे प्रयागराजच्या आत येतात आणि इथून बाहेर जातात. शास्त्री ब्रिजच्या खाली एक पौराणिक स्मशान घाट आहे. इथे प्रयागराजमध्ये 2 स्मशान घाट्स आहेत. एक चंद्रशेखर आझाद स्मशान घाट आहे, ते याच रोडवरून थोडंसं पुढे जाऊन आहे. आणि या रोडवरती हा जो रस्ता जातो हा पुढे दारागंज लोकॅलिटी आहे, एक खूप भरपूर पौराणिक लोकॅलिटी आहे, तिथे तो जातो. आणि दारागंज लोकॅलिटीमध्ये जेव्हा शिवाजी महाराज पलायन करत होते त्यावेळी त्यांनी काही दिवस ते इकडे राहून त्यांनी हिंदू धर्माचा अभ्यास केला होता ह्या लोकॅलिटीमध्ये राहून. आणि इथले जे पंडित असतात, जे पूजापाठ वगैरे करतात संगमला, त्याला पांडाज म्हणतात. हे असे लाकडाचे छत ते लोक बनवतात आणि सगळ्या टाईपचे पूजा ते लोक तुम्हाला करून देतात. नाव संगममध्ये लोक काय येतात आणि कुठली पूजा इकडे असते? सर्वप्रथम इकडे अस्थि विसर्जन होतं. महात्मा गांधींची पण अस्थि संगमलाच विसर्जित केली होती. आणि दुसरं जे मोस्ट इम्पॉर्टंट, जे सर्वात महत्त्वपूर्ण कार्य जे ह्या होतं ते आहे पिंडदान. तर तुम्ही कुठल्याही पंडितजी जर कडे गेला तर तो तुम्हाला सगळ्या टाईपचे पूजा समजून देईल आणि त्या पूजा तुम्हाला करून देईल. आणि त्या पंडितना इकडे पांडाज म्हणतात. तर ते काही पांडाज बरोबर इकडे संगममध्ये त्यांनी हिंदू धर्माची माहिती घेतली यांच्याकडून आणि ते इकडे समोर दारागंज लोकॅलिटीमध्ये राहत होते. आता संगममध्ये येण्याचे 2 रस्ते आहेत. हा एक मार्ग जो तुमच्या समोर दिसतोय हा काली मार्ग आहे आणि त्याच्याच जवळ पॅरललमध्ये दुसरा एक मार्ग इथे आहे, तो मार्ग आहे त्रिवेणी मार्ग. ना जेव्हा इकडे माघ मेळा किंवा कुंभमेळा असतो त्यावेळी हे जे 2 रस्ते आहेत, एक रस्ता तो जो त्रिवेणी रोड आहे आणि एक काली रोड आहे, काळी मार्ग. हा रस्ता पुढे पॉन्टून ब्रिजच्या स्वरूपामध्ये येतो आणि मग जे माँ गंगाच्या त्या तटेला जे शिबिर बसतात ते शिबिरचा तो रस्ता असतो. इथून जो काली मार्गचा रस्ता जो निघतो तो पुढे जाऊन आखाडा एरियामध्ये जॉईन होतो. तो आखाडा एरिया समोरच्या बाजूला असतो आणि ती समोरची बाजू आहे झुन्सी, जी एक अतिशय पौराणिक जागा आहे. आणि सगळे जे शिबिर असतात साधू लोकांचे, संतांचे, आखाड्यांचे, ते सगळे ह्या समोरच्या एरियामध्ये असतात. आणि हा काली मार्ग जो आहे हा मेन मार्ग आहे. तिकडे जे जुना आखाडासारखे जे प्राचीन आखाडे आहेत, आखाडा परिषद द्वारे नेमणूक केलेले, त्यांचे शिबिर तिकडे समोर असतात. आणि महाकुंभच्या टायमाला त्यांची प्रोसेशन तिथून निघते आणि मग ती प्रोसेशन इथे येऊन मग इकडनं टर्न मारून संगमच्या साईडला जाते. समोर विमान मंडपम आहे. हे एक भव्य मंदिर आहे आणि त्याच्यासमोर प्रयागराज किल्ला आहे आणि त्याच्या प्रयागराज किल्ल्याच्या पुढच्या बाजूला लेटे हनुमान किंवा बडे हनुमानचं मंदिर आहे आणि ते समोर जे आहे तो संगम एरिया आहे. तर संगम एरियाकडे जाण्याचा रस्ता जे आहे हे इथून 2 रस्त्यांवरूनच येतो. तुमची गाडी तुम्ही या रस्त्यानं आणू शकतात आणि मग इथून गाडी एकदम त्या दिशेपर्यंत जाते. हा मान्सूनचा महिना आहे, त्यामुळे गंगेचं पाणी जे आहे काफी उंचावर आलेलं आहे आणि मान्सून जवळजवळ अर्ध पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे पाणी अजून थोडं कमी आहे, पण जसं मान्सून एकदम जुलै महिन्याच्या एंडपर्यंत पाणी भरपूर वरपर्यंत येतं. आणि हा संगमचा पार्ट 1 आहे, कारण इथून माँ गंगा येते आणि अशी ती फिरून त्या साईडला यमुनेबरोबर ती मिळते. तर तो आहे संगम एरिया. आता आपण ह्या रोडनी थोडंसं पुढे जाऊया आणि पुढे जाऊन जे आहे वेगळे वेगळे लँडमार्क्स जे रस्त्यामध्ये येतात ते मी तुम्हाला एक्सप्लेन करीन. आणि फायनली आपलं डेस्टिनेशन आहे संगम एरिया.
आता जसं मी एक्सप्लेन करत होतो, हा काली मार्ग आहे आणि ह्याच्या बाजूलाच जवळजवळ पॅरलल मध्येच जो दुसरा मार्ग आहे तो आहे त्रिवेणी मार्ग. आता जे मी सांगत होतो, या दोन्ही मार्गामधून संगम एरियामध्ये एंट्री होऊ शकते आणि इथून जे आहे लेफ्ट साईडला ऍक्च्युली सरळ रस्ता जातो लेटे हुए हनुमान मंदिरकडे. बट इथे जी मी लोकांना बघितले ते त्यांचं जी मतलब त्याची जी परंपरा आहे ते लोक पहिला त्रिवेणी संगमला जातात, तिकडे पूजा वगैरे करतात आणि मग येताना लेटे हुए हनुमान मंदिरचं दर्शन घेतात. हा जो समोरचा एरिया आहे हा आहे हरिहर गंगा आरती. इकडे संगम एरियामध्ये 2 गंगा आरती होतात आणि हा जो आरती आहे हा इकडे समोर आहे. आता हा जो माणूस आपल्याला दिसला हातामध्ये एक बुकलेट घेऊन, इकडे पार्किंग चार्जेस घेतात हे लोक, कमर्शियल व्हेकल्स आणि प्रायव्हेट व्हेकल्स करता पण. तर हा हरिहर गंगा आरतीचा एरिया आहे. इकडे दर संध्याकाळी गंगा आरती होते आणि ही एक आरतीची जागा आहे. ह्याच्या पुढे दुसरी जागा समोरच आहे. तुम्हाला समोर लेफ्ट साईडला एक असं एक फ्रेम दिसेल लाल कलरची, ती पुढे रस्त्यात येईल, ती दुसरी एक गंगा आरती एरिया आहे. आणि दोन्ही गंगा आरत्या जवळजवळ एकाच टायमाला चालू होतात. गंगा आरती जसं वाराणसीमध्ये होते आणि बाकी गंगा किनारे किंवा बाकीच्या नदीं किनारे भरपूर जागेवरती जी होते, त्याची प्रोसिजर अशी आहे की ती सूर्यास्त नंतर होते. तर त्यामुळे वर्षभरामध्ये ह्याचं टायमिंग बदलत असतं. बट जनरली सूर्यास्ताच्या अर्ध्या तासानंतर ही पूजा प्रारंभ होते आणि जवळजवळ 40 मिनिटाची पूजा असते. तर तेवढा टाइम तुम्हाला तो सेपरेट ठेवायला लागणार. ही जी आरतीची जागा आहे, या आरतीच्या जागेवरून राईट साईडलाच लेटे हुए हनुमान मंदिरचं प्रांगण आहे. पण ते आपण नंतर कव्हर करूया. आणि एक रस्ता तुम्ही बघितला असता लेफ्टला तो जातो, तो गंगा किनारी जातो. इथे भरपूर असे रस्ते आहेत की जे लेफ्ट राईट जात असतात, पण ते रस्ते जे आहेत ते सगळ्या ठिकाणी जातात. बरेच ठिकाणी घाट वगैरे आहेत. बट मेन जी संगम जागा आहे तिथे आपण सर्वात पहिला पोहोचूया. तर आता तुम्ही बघितलं असणार सरळ रोड आहे आणि लेफ्ट साईडला हे जे छोटे छोटे जे राहण्याची जागा टाईप बनवलेली आहेत, हे सगळे ते पांडा लोकांचे एक टेंट आहे, जिकडे लोक जेव्हा येतात तेव्हा ते तिकडे विश्रांती करतात किंवा आपलं सामान ठेवतात तिकडे. हा अजून एक रस्ता आहे, बट टेक्निकली हा रस्ता पण गंगा किनारेच जातो. जेव्हा पाणी कमी असतं आणि माघ मेळ्याच्या टायमाला हे रस्ते पण संगमच्याच दिशेने जातात. हे अशी लोक ग्रुपमध्ये येतात तिकडे आणि मग ते लोक त्यांचे जे पंडित असतात पांडाज, त्यांच्याकडे येऊन ते थांबतात. मग इथे ते लोक पूजा प्रारंभ करतात आणि मग त्याच्यानंतर पण ते पांडा त्यांना सगळे इन्स्ट्रक्शन्स देतात की प्रोसिजर काय आहे. मग त्या प्रोसिजर प्रमाणे ते संगमला जाऊन आपलं स्नान वगैरे करतात. हे जे फ्लॅग्स लावलेले आहेत ते पण प्रत्येक पांडाचे आपले आपले चिन्ह आहेत. हे पंडित जे आहेत पारंपरिक इथे पूजा करण्याची त्यांना परमिशन आहे आणि त्यांची ओरिजिन म्हणजे लोकांना माहिती नाहीये. बट मुघलांच्या टायमाला आणि त्याच्या अगोदर पण त्यांचे काही ना काहीतरी इकडे प्रेझेन्स असायची. आणि दुकानामध्ये तुम्हाला सगळ्या टाईपचं सामान मिळतं, पूजेचं पण आणि थोडंसं खेळणी वगैरे, बांगड्या आणि या सगळ्या सामानाचं मिळतं. आता समोर जो घाट आहे त्याचं खूप इंटरेस्टिंग आहे आणि आता आपण मान्सून महिन्यामध्ये आहोत, त्यामुळे रस्त्यांवरती थोडेसे रिस्ट्रिक्शन्स ठेवलेले आहेत. तर आता समोर हा रस्ता जो आहे तो पण संगमला जातो आणि हा रस्ता पण पक्का रस्ता बनवलेला आहे. पण ह्याच्याच बाजूला आता दुसरा एक पक्का रस्ता बनवलाय विथ पार्किंग. तर आपण आता थेट त्या पार्किंगमध्ये जाणार आहोत, कारण तिथून मग आपल्याला
जे आहे पैदल जायला थोडंसं सोपं पडेल. तर आता समोर गेल्यानंतर तुम्हाला दिसेल ही यमुना नदी आहे आणि इथे जे आहे हे किला घाट नावाचं एक नवीन घाट यावर्षी तयार केलेलं महाकुंभ करता. आणि हा समोर तुमचा संगम क्षेत्र. आपण तिथे आता जाऊ आणि तिथून डिटेलमध्ये थोडंसं हे करू, बट त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक पार्किंग जागा दाखवतो. आता इथे जे आहे पार्किंग जागा आहे, एक जागा पुढे पण आहे, एक जागा त्याच्या राईट साईडला पण आहे. पण जनरली संडेला हे गजबजून भरलेलं असतं. बट इथे जे आहे पार्किंग सेफ आहे आणि इथे काय प्रॉब्लेम नाही आहे. राईट साईडला पण तुम्ही बघू शकता सफिशियंट पार्किंग आहे. आणि इथे आरामात तुम्ही जे आहे तुमची बस किंवा व्हॅन किंवा जे काय तुम्ही प्रिफर करतात इथे यायला, ते तुम्ही आरामात इकडे लावू शकतात आणि मग तुम्ही तिकडे जे आहे तुमच्या संगम दर्शन करता पुढे जाऊ शकतात. आता लेफ्ट साईडला सगळी जागा जी आहे ही पार्किंग जागा आहे. इथे पण पार्किंग केलेली आहे लोकांनी. आणि हा समोर जे आहे तो प्रयागराज किल्ला आहे. ह्याला अकबर किल्ला पण म्हणतात. आणि जी समोर जी भिंत दिसते तुम्हाला, त्या भिंतीकडे जे आहे एक त्याच्याच जसं मी एक्सप्लेन केलेलं, इथे मेन पार्किंग एरिया आहे आणि इथून तुम्हाला 2 जाग्यांचं ऑप्शन आहे. एक किला घाटच्या समोर पण बोटी मिळतात आणि दुसरं ऑप्शन आहे हा जो दुसरा किला घाट आहे. आता जो किला घाट यावर्षी पक्का घाट म्हणून तयार केलेला, त्या घाटावरती त्याचं पण नाव किला घाट आहे. आणि हा जो एरिया आहे प्रयागराज किल्ल्याच्या खाली, हा पण एरिया जो आहे हा पक्का घाट आहे, हा किला घाट आहे. पण हा थोडासा पक्का नाही आहे. आणि जसं तुम्ही नोटीस केलं असणार, या घाटामध्ये आणि त्या घाटामध्ये जे अंतर आहे, तर बोटींचे रेट त्याप्रमाणे चेंज होऊ शकतात. तुम्हाला बार्गेनिंग करायला लागेल की तुम्हाला एक बोट आणि किती मेंबर्स आणि ते सगळं. तुमचा जर टूर ऑपरेटर असेल तर त्याच्याबरोबर तुम्ही पहिल्याच हे डिस्कस करू शकता. संडेला थोडेसे रेट वाढतात. आणि हा जो समोरचा एरिया हा पूर्ण VIP एरिया आहे. इकडे गव्हर्नमेंट ऑफिसर्स वगैरे सगळे येतात त्यांच्या संगम स्नान करता आणि त्यांचं एंट्री आणि पार्किंग इथे असतं. संडेला थोडेसे रिस्ट्रिक्शन्स असू शकतात, पण तुम्ही जर लोकल बस हायर केली असेल किंवा लोकल गाडी हायर केली असेल, त्या लोकांना या जागेची सगळी माहिती असते. समोर आहे प्रयागराज किल्ला. आणि आता गव्हर्नमेंटनी जे आहे त्या किल्ल्यामध्ये एंट्री दिलेली आहे, कारण ह्याच्यामध्ये भरपूर पौराणिक एक वटवृक्ष आहे, त्याला अक्षयवट म्हणतात. आणि हे बऱ्याच वर्षापासून आर्मीच्या कंट्रोलमध्ये होतं. त्याच्या अगोदर ते ब्रिटिशांच्या कंट्रोलमध्ये होतं आणि त्याची एंट्री लोकांना नव्हती. आता हा जो आता इथे जर तुम्हाला अक्षयवटला जायचं असेल तर तुम्हाला इथे एंट्री मिळेल. हे आता किल्ल्यामध्ये त्या लोकांनी एक दरवाजा बनवलेला आहे आणि त्या दरवाज्यामधून तुम्हाला एंट्री मिळते. जवळजवळ एंट्री दिवसभर चालू असते. कधी कधी इथे विजिट्स असतात VIPचे, त्यावेळी ते लोक एंट्री बंद करतात. पण त्या दिवसांचं असं काय म्हणजे ते एवढे दिवस नसतात. सो ते आहे अक्षयवटची एंट्री. तिथे एक गेट आहे, तिकडे एक पोलीस चौकी आहे, ते पण आपण चेकआउट करूया तिकडे जाऊन. आणि हा इकडे समोर किला घाट आहे. हे लेटे हुए हनुमानजींचं मंदिर आहे आणि हे आहे प्रयागराज किल्ल्याची एक एंट्री पॉईंट. ही नेहमी बंद असते. महाकुंभच्या टायमाला हे लोक ओपन करतात. इथून फक्त आर्मीचे आणि डिफेन्सचे लोक जे आहेत येऊ शकतात. आणि हा पुढे जो आहे हा पूर्ण VIP एरिया होऊन जातो महाकुंभच्या टायमाला. नॉर्मल टायमाला हा रस्ता ओपन असतो. आणि हे जे मोठे मोठे रस्ते जे तुम्ही बघतायत ते आता UP गव्हर्नमेंटनी महाकुंभच्या टायमाला मोठे केलेले. आणि इथे पार्किंग पण आहे. हे डमडम इलेक्ट्रिक रिक्षाज आणि हे छोटे रिक्षाज, तर असे जे आहे इकडे लोक सगळ्या टाईपच्या सगळ्या ट्रान्सपोर्ट सिस्टमनी येतात. आणि हा अक्षयवटचा रस्ता आहे. जसं तुम्ही बघू शकता तिकडे काही रिस्ट्रिक्शन नाही आहे. तुम्ही इवन मोबाईल फोन, बॅग वगैरे काही कॅरी करू शकतात. तसं काही नोटीस पण नाही आहे आणि त्याच्यावरती काही रिस्ट्रिक्शन पण नाही आहे. आणि ही एक पोलीस चौकी आहे. आणि इथून जे आहे अक्षयवट जवळजवळ त्या बाजूला आहे, मागच्या साईडला. ते अकबरचा किल्ला, अकबरचं
जे पॅलेस होतं त्याच्या मागे, म्हणजे इथून तुम्हाला जवळजवळ 10-15 मिनटं चालायला लागेल अक्षयवट बघण्याकरता. आणि अक्षयवटमध्ये काही पूजा वगैरे होत नाही, फक्त तिकडे तुम्ही अक्षयवट बघू शकता. तिकडे एक पंडित असतो, पण तिकडे लोकांना एंट्री वटवृक्षपर्यंत एंट्री नाही आहे, तुम्ही फक्त लांबून बघू शकतात. आणि हे सकाळी मला वाटतं 8 किंवा 9 वाजता उघडतं आणि पूर्ण दिवस उघडं असतं. आणि हा अकबरचा किल्ला आहे, प्रयागराज किल्ला ज्याला म्हणतात. आणि समोर तुमचं किल्ला घाट. हा किल्ला घाट, हा जुना किल्ला घाटचा एरिया आहे. प्रयागराज किल्ल्याच्या जस्ट खाली जे आहेत हे बोटी असतात. इथून जर तुम्ही बोट पकडली तर संगमचा एरिया थोडासा लांब पडेल, बट तुम्ही जर इकडे पार्किंग केलेलं आणि इथून पार्किंग करून तुम्हाला जर इथेच बोट पकडायची असेल, आणि जसं संडेला आणि बाकी सुट्टीच्या दिवशी थोडेसे प्राइजेस जास्त असतात. आणि इथून जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, एक बोट सरळ जाते आणि सरळ जे अरेल घाट आहे त्याचं पण मी तुम्हाला महत्त्व सांगेन काय आहे. आणि दुसरं जे ऑप्शन आहे संगमला जायचं. आता ही जी फॅमिली आहे हे लोक बोट घेत आहेत एक, आणि ह्यांच्याबरोबर दुसरे कोण पॅसेंजर नाही आहेत, तर तो त्यांच्याकडून 800-900 रुपये मागतोय. आणि त्यांचं आता थोडंसं बार्गेनिंग चालू होईल. तर प्रायव्हेट बोट म्हणजे तुम्हाला जर नॉन शेअरिंगमध्ये जायचं असेल तर त्याचे प्राइजेस थोडेसे जास्त आहेत. इथून पुढे हा जो रस्ता जातो हा किल्ल्याच्या दरवाजाच्या साथ आहे आणि यमुना नदीच्या बरोबर हा जातो. इथे तसं काय बघण्यासारखं नाही आहे. आणि इथून मग तुमचा यमुना पट्टी चा जो एरिया आहे तो चालू होतो. हा जो आहे किल्ला घाट, ह्याला किल्ला घाट नाव दिलेलं आहे. हे आपल्या प्रधानमंत्रींनी 2025 मध्ये ह्याचं उद्घाटन केलेलं महाकुंभच्या थोडंसं अगोदर. आणि हा घाट आता पक्का घाट झालेला आहे. त्यावेळी तिकडे जे आहे, आता तुम्हाला समोर एक व्यक्ती दिसेल जो पिंडदान करतायत. पिंडदानची पूजा ती कुठेतरी मागे पंडितजी बरोबर करत असतील. आणि हा जो आहे पूजेचा एक प्रोसेस आहे. त्यांची फॅमिली मला वाटतं तिकडे उभी आहे. आणि तो समोर जो आपण बघितला तो किल्ला घाट होता, ट्रेडिशनल किल्ला घाट ज्याला म्हणतात, पारंपरिक. आणि हा आता नवीन किल्ला घाट झालेला आहे. आणि इथून जे आहे तुम्ही जर बघितलं असणार समोर जे आहे एक लाईटचे पोल्स दिसत आहेत. पाणी भरपूर आता वर आलेलं आहे मॉन्सूनचं, आणि जवळजवळ ह्याची लास्ट पायरी जी आहे ती पण पाण्यामध्ये डुबलेली आहे. आणि ह्या बोटी ज्या आहेत ह्या तिथून त्या किल्ला घाटमधून निघून ते संगम एरियामध्ये जात आहेत. आता आपण ह्या रस्त्याने थोडं पुढे जाणार आणि इकडे रस्त्यामध्ये जे जे लँडमार्क्स येतील त्या लँडमार्क्स मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. हे जसं तुम्ही इकडे पाहत असाल, पार्किंग इथे पण आहे. आणि या साईडला पण खूप पार्किंग जागा आहे. या गाड्या ज्या येत आहेत, हा रस्ता सरळ त्रिवेणी संगमला जातो, बट मध्ये जे आहे कधी कधी पोलीस बॅरियर लावतात आणि पार्किंग ह्या साईडला पण तुम्ही करू शकतात. हा जो एरिया आहे या एरियाला यमुना पट्टी म्हणतात. इथे पण भरपूर श्रद्धाळू येतात. काही पंडितांचे टेंट्स जे आहेत हे इथे स्थापित केलेले असतात. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की लोक जे आहे पंडितकडे पहिला येतात, त्यांचे जे पारंपरिक पंडित असतात, आणि मग इथून त्यांचे ती पूजाची विधी चालू होते. या यमुनेपट्टीच्या जवळ तुम्ही बोट्स बघू शकाल. बोट्सचं महत्त्व असं आहे की संगम एरिया 2 भागामध्ये डिवाइड केलेला आहे. एक भाग आहे तुमचा संगम नोज म्हणतात, आणि दुसरा संगम पॉइंट. संगम पॉइंट हा जो आहे हा नदीच्या मधोमध आहे. त्यामुळे तुम्हाला जर ॲक्च्युअल संगम पॉइंटला जायचं असेल तर तुम्हाला बोट ही घ्यावीच लागेल. समर सीझन्समध्ये जसं मे आणि जूनच्या टायमाला जेव्हा पाणी कमी असतं त्यावेळी संगम पॉईंटपर्यंत तुम्ही चालत पण जाऊ शकता, पण हे फक्त थोड्या वेळा करतात. त्याच्यानंतर जेव्हा पाऊस पडतो आणि पाण्याची लेवल वाढते त्यावेळी जे आहे परत तुम्हाला बोटनीच जावं लागतं. तर ह्या सगळ्या बोटी इकडे लावलेल्या आहेत. आणि जसं मी एक्सप्लेन केलं की जे संगम ला जाण्याकरता जी किल्ला घाटवरून तुम्ही बोट घ्याल आणि जी इथून बोट घ्याल, या बोटीमध्ये डिफरन्स असणार, प्राइस डिफरन्स. हे इथे पोलिसांनी कधी कधी लोक बॅरियर लावतात आणि मग इथून जे आहे तुम्हाला पैदल जायला लागेल. हे जे फ्लॅग्स तुम्ही बघतायत हे सगळे पांडा लोकांचे झेंडे आहेत.
आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, पारंपरिक त्यांना इकडे पूजापाठ करायचा हक्क आहे आणि पिढ्यानपिढ्यांपासून ते लोक इकडे पूजापाठ करतायत. प्रत्येक पाळणाचं आपला आपला एक निशाणी असते, त्यांचं नाव असतं, जे त्यांचं ब्रँड नेम तुम्ही बोलू शकतात. आणि काही जे बोटी तिकडे लावलेले आहेत तो संगम पॉइंट आहे जिकडे ॲक्च्युली पूजा होते. एक महाकुंभचं एक खूप इम्पॉर्टंट फीचर होतं ते आहे सफाई अभियान. आणि योगी गव्हर्नमेंटनी आता सगळ्या सफाई कर्मचाऱ्यांना वर्षभराकरता नेमणूक करून ठेवलेलं आहे. तर तुम्ही जो हा परिसर बघतायत, जो साफ दिसतोय तुम्हाला, हा 24 तास हे सफाई कर्मचारी इकडे साफसफाई करत असतात आणि हा पूर्ण एरिया ते लोक साफ ठेवतात. तिथे बघा, तुम्ही एकाला बघत असणार, तो साफसफाई चाललेली आहे. हा इथे अजून एक आहे आणि त्याच्या पुढे पण तुम्ही जसं संगम एरियाच्या जवळ पोचाल तसं तुम्हाला ते सफाई कर्मचाऱ्यांची जे आहे नंबर्स तुम्हाला जास्त दिसत राहतील. आणि संडेला तेवढ्याच जोशाने ते लोक साफसफाई करत असतात. आणि त्यामुळे तुम्ही हा जो परिसर बघाल तर हा कम्पॅरेटिव्हली बाकीच्या लोकेशन कम्पेअर केलं तर हा तुम्हाला जास्त साफ भेटेल. हे आता आपण संगम एरियामध्ये पोचलेलो आहोत. आता हा मान्सूनचा सीझन आहे, त्यामुळे पाणी जे आहे भरपूर वर आलेलं आहे. आणि आता संगम पॉईंट जे तिथे तुम्ही लाईटचे पोल्स बघतायत इलेक्ट्रिसिटीचे, तो आधी संगम नोज होता आणि त्याच्या पुढे संगम पॉईंट त्या साईडला होता. आता हा संगम पॉईंट शिफ्ट झालेला आहे. आता संगम पॉईंट इथे आलेला आहे. हे जे नदीच्या मध्ये जे मधोमध बोटी दिसत आहेत, गंगाचा प्रवाह थोडासा फास्ट असतो, त्यामुळे गंगा नदी इथून जी येते समोरून आणि ती थोडीशी यमुनेला पुश करते आणि पाणी असा प्रवाह येतो आणि मग इथून जे आहे पुढे त्या साईडला वाराणसीच्या दिशेला ती जाते. आणि हा समोर एक नैनी ब्रिज आहे, तिकडे आता सूर्यास्त होतोय. आणि ह्या सगळ्या बोटी ज्या आहेत आता तिकडे संगम पॉईंटला लास्ट ट्रिप आहे. सनसेटच्या टायमाला, ज्यातून सनसेट झालेला नाही, जवळजवळ 1 तास आहे, पण सनसेटच्या टायमाला बोटी जे आहेत जलपोलीस बंद करून टाकतात. आणि सकाळी सकाळी पहाटे सूर्यास्ताला आणि ब्रह्ममुहूर्ताच्या टायमाला इथे सर्वात जास्त गर्दी असते. जे बाहेरच्या स्टेटचे लोक जे इकडे येतात, मध्य प्रदेश आणि बिहारवरून, ते लोक असं प्लॅन करतात की सकाळी पहाटे ते लोक इकडे पोचतात किंवा रात्री ते पोचतील आणि मग सकाळी सकाळी ते ब्रह्ममुहूर्ताच्या टायमाला दर्शन करतात. हा तिथे पुढे संगम नोज आहे आणि त्याच्या अगोदर हा संगम पॉईंट, सॉरी त्याच्या पुढे तो संगम पॉईंट इथून थोडा अजून क्लिअर दिसतंय. आणि इथे जे आहे हे संगम नोज आता थोडासा मागे आलेला आहे. आणि इथे हे सगळे लोक बसतात, ते लोक, हा इकडे पंडितजी आहे पांडा. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला ह्या जागेमध्ये ज्या काही गोष्टींची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. बसेस इथपर्यंत पण येऊ शकतात, स्पेशली छोटे बसेस. तुम्ही बघितलं असणार, एक टेम्पो इथपर्यंत आलेला आहे, ही एक सुमो इथपर्यंत आलेली आहे, ऑटो रिक्षास पण इथपर्यंत येऊ शकतात आणि हे प्रायव्हेट गाड्या आहेत. आणि ही गंगा नदी आहे. गंगा नदीचं स्तर खूप वाढलेलं आहे. हा पूर्ण एरिया जे आहे ओपन होता, हा आता पूर्ण सबमर्ज झालेला आहे. आणि हा आता संगम नोज इकडे तयार झालेला आहे, जिकडे हे सगळे लोक आंघोळ करतात. आणि समोर अरेल घाट आहे. मोस्टली इकडे लोक जे आहेत दिवसभर येत असतात, रात्री पण मी बघितलं इकडे लोकांना येताना. आणि त्यांचं जे स्नान असतं आणि त्यांची पूजा असते, ती पूजा ते लोक आपोआप करतात. पंडित तुम्हाला सकाळी सकाळी पहाटे जरूर मिळतील आणि संध्याकाळ होता होता ते लोक इथून निघून जातात. हा शास्त्री ब्रिज आहे जो त्या साईडनी आपण बघितलेला.
आणि त्याच्या मागे ते 2 रेल्वे ब्रिजेस